मीडियन आणि मोड कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सपोज मी एक डेटा तुम्हाला दिला आणि सांगितलं ह्या डेटाचं तुला अनालिसिस करायचं आहे आणि त्यासाठी तू कोणतं मेजर यूज करशील, म्हणजे तुला यासाठी बेस्ट आणि परफेक्ट मेथड कोणती वाटत आहे, मीन कॅल्क्युलेशन का मीडियन कॅल्क्युलेशन का मोड कॅल्क्युलेशन. सो याचा आन्सर आहे कोणतेच मेथड ही बेस्ट किंवा परफेक्ट नाहीये. हे डिपेंड करतं सिच्युएशनवर. टू बी स्पेसिफिक मी असं बोल, हे डिपेंड करतं डेटावर. ते डेटा कशा टाईपचा आहे यावर डिपेंड करतं आपण कोणतं मेजर कॅल्क्युलेट करणार. सो हेच आपण आता डिस्कस करणार आहोत. मीन, मीडियन आणि मोड कोणत्या केसेसमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. फर्स्ट वन इज मीन. मीन म्हणजे काय, ॲव्हरेज. तर जनरली हे केव्हा यूज केलं जातं, त्यासाठी एक्झाम्पल आहे. सपोज एक क्लास आहे, त्याचा एक पेपर एक्झाम झाली किंवा पेपर झाले आणि त्याचे मार्क्स समजलेले आहे आणि त्या टीचरला टोटल क्लासने ओव्हरऑल कसं परफॉर्म केलं ते समजून घ्यायचं आहे किंवा ॲव्हरेज त्याचा परफॉर्मन्स कसा होता क्लासचा हे समजून घ्यायचं आहे. मग ह्या केसमध्ये मीन कॅल्क्युलेट केला जाईल. कसं कॅल्क्युलेट केला जाईल, विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहे त्याची ॲडिशन केली जाईल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट. तो जो नंबर मिळेल तो नंबर असणार आहे मीन किंवा ॲव्हरेज ऑफ मार्क्स आणि त्यावरून त्या टीचरला अंदाज येईल की क्लासने या एक्झाममध्ये कसं परफॉर्म केलं. सो अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा केसेसमध्ये मीन कॅल्क्युलेट केला जातो.